नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नफा तोटा या प्रकरणातील प्राथमिक माहिती पाहणार आहोत। नफा तोटा हे प्रकरण शिकण्यापूर्वी प्राथमिक माहिती अतिशय गरजेची आहे। अगोदर बघा, नफा म्हणजे काय रे? फायदा आहे की नाही, आणि तोटा म्हणजे नुकसान। मग नफा तोटा हे प्रकरण फक्त शिकण्यापुरतंच मर्यादित नाही, तर ते आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अतिशय उपयोगी असं प्रकरण आहे। आता यामध्ये 4 गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत। व्यवहार करत असताना हे बघा, पहिली जी गोष्ट आहे ती खरेदी, त्यालाच खरेदी किंमत सुद्धा म्हणतात। आता खरेदी म्हणजे काय रे? तर आपण एखादी वस्तू ज्या किमतीला खरेदी करतो किंवा विकत घेतो त्या किमतीला काय म्हणायचं? खरेदी किंमत। लक्षात आलं का मी काय सांगितलं? आपण ज्या किमतीला वस्तू खरेदी करतो किंवा विकत घेतो ती किंमत म्हणजे काय? खरेदी किंमत। आता दुसरी बाब म्हणजे विक्री। आता विक्री, एखादी वस्तू आपण ज्या किमतीला विकतो बघा, विकतो ती किंमत म्हणजे काय? विक्री किंमत। बघा, लक्षात आल्या दोन गोष्टी। उदाहरणार्थ खरेदी किमतीचा विचार करायचा गेल्यानंतर आपण विचार असा करू, एक उदाहरण पहा। जर मी हे पेन दुकानातून 25 रुपयाला विकत घेतली तर ह्याची किंमत कोणती झाली? विकत घेतली असं म्हटलं का आपल्यामध्ये थोडा संभ्रम निर्माण होतो। हो द्यायचं नाही, विकत घेणे म्हणजे सुद्धा खरेदी करणेच ना। म्हणून ही 25 रुपये ही या वस्तूची खरेदी किंमत झाली। कुणासाठी? मी विकत घेतली म्हणून माझ्यासाठी। पण मी जेव्हा ही पेन विकत घेतो तेव्हा ही पेन कोणतरी विकतो ना, बरोबर? दुकानदाराने विकली, बरोबर? मग ही दुकानदारासाठी काय? विक्री किंमत आहे। मग लक्षात घ्या, जो खरेदी करतो त्यासाठी ती किंमत खरेदी किंमत असते, तर जो विकतो त्यासाठी ती विक्री किंमत असते। त्यानंतर ह्या 2 बाबी माहित झाल्यानंतर तिसरी बाब म्हणजे नफा। एखाद्या व्यवहारामध्ये नफा कधी होतो? तर बघा, ज्यावेळी विक्रीची किंमत जास्त असते, विक्रीची किंमत काय असते? मोठी असते, जास्त असते। कशाच्या किमतीपेक्षा? खरेदीच्या किमतीपेक्षा। त्यावेळी काय होतो? नफा होतो। नीट लक्षात घ्या मी काय सांगितलं। फार अवघड नाही। आपण नफा तोटा हे प्रकरण पाहत असताना स्वतः त्या व्यवहारात आहोत असं समजून उदाहरण सोडवायची, मग उदाहरण नाही सुटणार। नफा कधी होतो? विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल। मी दुसरे उदाहरण न देता हेच उदाहरण तुम्हाला आणखी सांगतो। हे पहा, दुकानदाराने ही पेन मला किती रुपयाला विकली रे? 25 रुपयाला, बरोबर आहे की नाही? मग दुकानदारासाठी 25 रुपये ही किंमत काय आहे? विक्रीची किंमत। 25 रुपये ही किंमत काय? विक्रीची किंमत, बरोबर? आणि त्याने हेच पेन जर 20 रुपयाला खरेदी केलेली असेल, बघा खरेदी किंमत किती आहे? 20 रुपये।
नीट लक्षात घ्या. त्यावेळी काय होणार आहे? नफा होणार आहे. बघा इथं जर विचार करायला गेला आपण तर 25 रुपयाला विकली, विक्रीची किंमत 25 आहे. खरेदी कितीला केली होती त्यानं? 20 रुपयाला. कोणती किंमत मोठी? विक्रीची किंमत मोठी. आणि म्हणून विक्रीची किंमत मोठी आहे, म्हणून काय होईल? इथं नफा होईल. लक्षात येते का तुमच्या? नफा होणारच. यावेळी आपण दुकानदार सोडून द्या, आपण असा विचार करायचा का मी पेन 25 रुपयाला खरेदी केलेला आहे, विकलेला आहे आणि खरेदी केलेला आहे 20 रुपयाला. मग मला सांगा, खरेदी करताना मी 20 रुपये दिले आणि विक्री करताना मला मात्र 25 रुपये मिळाले. जास्त मिळाले की नाही? जास्त मिळाले म्हणजे फायदा झाला ना. आता पुढे पहा, तोटा. तोटा पाहत असताना लक्षात घ्या, ज्यावेळी खरेदीची किंमत ही विक्रीच्या किमतीपेक्षा जास्त असते, त्यावेळी काय होतो? तोटा होतो. नीट लक्षात घ्या. ज्यावेळी खरेदीची किंमत जास्त असते, कोणापेक्षा? कोणत्या किमतीपेक्षा? विक्रीपेक्षा, त्यावेळी निश्चित तोटा होतो. आणि व्यवहारामध्ये तोटा झाल्यानंतर माणसाचं दिवाळी निघतं, आहे की नाही? म्हणून दुकानदार असतील, मोठमोठे व्यापारी असतील, यांच्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि ते ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आपला दैनंदिन व्यवसाय करत असतात. मग काय सांगा, तुम्ही पण पुढे मोठे झाल्यानंतर पुढे चालून काय कराल? व्यवसाय करू शकाल. मग व्यवसायामध्ये आपण किती किमतीला वस्तू आणली, कितीला विकावी लागेल, म्हणजे आपलं नुकसान होणार नाही, फायदा होईल, ह्या गोष्टी लक्षातच याव्या लागतात. आता बघा, मग समजा मी दुसऱ्या उदाहरणाकडे जातच नाही. आता या ठिकाणी पेन, मी जर समजा तो पेन बघा कितीला आणला? समजा खरेदी केला आहे 25 रुपयाला. किती रुपयाला खरेदी केला? 25 रुपयाला. आणि विकला मात्र 20 रुपयाला. नीट लक्षात घ्या. आता कोणती किंमत जास्त आहे? खरेदीची किंमत. निश्चित तोटाच होणार. विचार करायचं, हा पेन मी 25 रुपयाला खरेदी केलाय, माझ्या खिशातून मी 25 रुपये दिलेले आहेत. आणि हा पेन जेव्हा मी विकत 25 रुपयाला आणला, खरेदी केला आणि दुसऱ्याला मात्र 20 रुपयाला तो विकला, माझ्या खिशातून पैसे 25 गेले आणि मला किती मिळाले रे? 20 रुपये मिळाले. मग मला कमी पैसे मिळाले ना, त्याची रक्कम कमी मिळाली, म्हणून या ठिकाणी तोटा झाला. हे लक्षात घ्या. आलं लक्षात तुमच्या? बघा, ह्या 4 बाबी: खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा आणि तोटा. नफा कधी होतो? विक्रीची किंमत जास्त असल्यावर. तोटा कधी होतो? खरेदीची किंमत जास्त असल्यावर. खरेदी किंमत कशाला म्हणायचं? आपण ज्या किमतीला वस्तू खरेदी करतो किंवा विकत घेतो त्या किमतीला खरेदी किंमत म्हणायची. आणि विक्री किंमत आपण ज्या किमतीला वस्तू विकतो त्या किमतीला विक्री किंमत म्हणतात. आणि ज्यावेळी एखाद्या वस्तूची खरेदी किंमत ग्राहकासाठी जी असते तीच किंमत दुकानदारासाठी विक्रीची किंमत असते. हे पण ध्यानात ठेवा. या गोष्टी तुमच्या लक्षात आल्यानंतर आपल्याला नफ्या तोट्याची उदाहरणं सोडवणं सोपं जातं. आता याच्यामध्ये आणखी नफा आणि तोटा याबरोबर शेकडा नफा शेकडा तोटा सुद्धा आहे. ते आपण शेकडेवारी प्रकरण पाहिले पहा. शेकडेवारी प्रकरणामध्ये काय आहे आपल्याला? तर आपण पाहिले की 100शी तुलना करायची. 100 या संख्येशी तुलना करायची म्हणजे शेकडेवारी येतं. तसंच आहे शेकडा नफा तोटा सुद्धा. आता आपण या ठिकाणी सूत्र पाहू. यात सूत्र हे पाठ करायचे नाही. मी पहिल्यापासून सांगतो, सूत्र पाठ करायचे नाही, लक्षात ठेवा. आणि मग
एकदा तुम्ही लक्षात ठेवले का सूत्र मग तुम्ही चुकणार नाही. बघा आता आपण पुढं सूत्र पाहणार आहोत. आता नीट लक्षात घ्या. पहिलं सूत्र जास्त याच्यामध्ये जर सूत्र जर आपण तयार करत गेलो का खूप सूत्र आहेत. 4 सूत्र लक्षात ठेवायचे, बाकी आपल्या बुद्धीचा विचार करून उदाहरणं सोडवायची. हे पहा, नफा नफा बरोबर विक्री वजा खरेदी. यापूर्वीच मी सांगितलंय नफा कधी होतो रे बाळांनो, जेव्हा विक्री जास्त असते, आहे की नाही. विक्री काय असते, जेव्हा विक्रीची किंमत काय असते, मोठी असते, बरोबर आहे की नाही, तेव्हाच नफा होऊ शकतो. म्हणून नफा बरोबर लक्षात ठेवायला आणखी सांगतो थोडं. नवी 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 हा शब्द लक्षात ठेवला का, नवी मग लक्षात येतं. नफ्याचं सूत्र लक्षात ठेवा. नफा म्हणलं की न इथलं पहिलं आणि वी इथलं पहिलं, म्हणजे विक्री वजा खरेदी. नवी विक्री वजा खरेदी. आता तोटा तोटा बरोबर उलट सूत्र आहे. यावेळेला काय मोठं असतं रे, खरेदी मोठी असते कशापेक्षा, विक्रीपेक्षा. आणि म्हणून मोठ्या संख्येतून वजा करत असतो, म्हणून खरेदी वजा विक्री. आता बघा आपण हे 2 सूत्र पाहिले. आता तिसरं सूत्र शेकडा नफा. शेकडा नफा बरोबर, आता बघा शेकडा नफा बरोबर फार सोपे सूत्र आहे. शेकडा नफा कधी होऊ शकतो, अगोदर नफा झाला तर शेकडा नफा होईल नाही आपल्याला, बरोबर आहे की नाही. व्यवहारात नफा व्हावा लागेल तर शेकडा नफा होईल. म्हणून नफा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. नफा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. आणि शेकडा तोटा शेकडा तोटा बरोबर. शेकडा तोटा बरोबर बघा काय असेल, जसा शेकडा नफा काढताना नफाच व्यवहारात झाला तर शेकडा नफा काढता येईल, तसं शेकडा तोटा काढत असताना अगोदर त्या व्यवहारात तोटा किती झाला हे सुद्धा माहीत असणं गरजेचं असतं. म्हणजे तोटा गुणिले 100 छेद, लगेच विद्यार्थ्यांना वाटतं खरेदी किंमत वर होतं, इथं विक्री किंमत, अजिबात नाही, खरेदी किंमतच. बघा खरेदी किंमत म्हणजे बघा नफा शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 छेद खरेदी किंमत. नफा असो किंवा तोटा असो, शेकडा नफा असो किंवा शेकडा तोटा असो, तो कशावर होतो, खरेदी किंमतीवर. नुसता नफा तोटा सुद्धा कशावर काढतो आपण, खरेदी किंमतीवर. खरेदी किंमत महत्वाची आहे. आणि म्हणून हे 4 सूत्र लक्षात ठेवायची. बाकीचा डोक्यामध्ये विचार करून आपल्याला उदाहरणं सोडवता येतात. बाकीचे सगळे सूत्र जर आपण घेत बसलो तर मग आपली अडचण होणार. जास्तीत जास्त सूत्र जर वापरत गेलो तर डोक्यात मग गोंधळ निर्माण होतो सूत्राचा. हे 4च सूत्रावरून आपण पूर्ण नफा तोटीचं प्रकरण, नफा तोटा जे प्रकरण आहे ते सोडवू शकतो. आता एक गोष्ट मला सांगायची राहील माझ्याकडून, ती कोणती असेल तर बघा. आणि एक गोष्ट लक्षात घेत चला, कधीही व्हिडिओ पाहत असताना ते लिहून घ्यायला विसरायचं नाही. मी अगोदर सांगितलं नाही तुम्हाला, पण कधी पण हे बघा. आता खरेदी किंमत, खरेदी किंमत मी तुम्हाला ह्याच्या आधी खरेदी किंमतीच्या बाबतीत सांगितलं होतं का. खरेदी किंमत म्हणजे आपण वस्तू विकत घेतो ती किंमत किंवा खरेदी करतो. पण काय होतं बघा, कधी कधी काय होतं माहिती का, आपण वस्तू घेतो खरेदी करतो काही किमतीला, परंतु फक्त तेवढीच किंमत म्हणजे खरेदी किंमत असू शकत नाही.
समजा आपण एखाद्या दुकानदारानं साखर घेतली, बरोबर, साखर त्यानं काय केलं, 100 किलो साखर घेतली, 100 किलोग्रॅम, त्यालाच आपण 1 क्विंटल सुद्धा म्हणू शकतो, आहे की नाही, साखर खरेदी केली आणि त्यानं ती 3400 रुपयाला खरेदी केली. किती रुपयाला साखर खरेदी केली, 3400 रुपये. परंतु मग ते साखरेचं पोतं दुकानातून त्या गाडीमध्ये टाकण्यासाठी त्याला 20 रुपये घेतले. म्हणजे त्याचा कसला खर्च झाला, हमाली, आहे की नाही, हमाली खर्च किती झाला त्याला, 20 रुपये. आणि त्यानंतर बघा त्याला ती साखर दुकानातून त्याच्या दुकानापर्यंत आणण्यासाठी 50 रुपये खर्च आला. त्याला म्हणायचं वाहतूक खर्च. वाहतूक खर्च किती रुपये आला, 50 रुपये आला. मग नुसती खरेदी किंमत जर त्याने 3400 रुपये धरली तर चालेल का, नाही. तर खरेदी किंमत ही सर्व मिळून त्याला म्हणायचं एकूण खरेदी किंमत. लक्षात घ्या, एकूण खरेदी किंमत. याच्यामध्ये ह्या सर्वांची बेरीज करावी लागेल त्याला. हे 0, 7, 4 आणि 3. मग त्या 100 किलोग्रॅम साखरेची खरेदी किंमत काय असेल, 3470 रुपये ही त्या साखरेची खरेदी किंमत झाली. म्हणजे खरेदी किंमत काढताना बघा, खरेदी किंमत काढत असताना आपल्याला हमाली खर्च त्यामध्ये मिळवावा लागेल, वाहतूक खर्च मिळवावा लागेल, त्याचबरोबर आणखी जकात मिळवावी लागते. जकातचा सुद्धा खर्च असतो, हा खर्च सुद्धा मिळवावाच लागतो खरेदी किमतीमध्ये. त्यानंतर आणखी काय होतं, एखादं वाहन घेतो आपण किंवा घर घेतो, त्याचा दुरुस्ती, वाहन घेतल्यानंतर काही दुरुस्ती करतो, तो दुरुस्ती खर्च सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, खरेदी किमतीमध्ये मिळवावा लागतो. हे लक्षात घ्या. ह्या सर्व बाबी जर आपल्या लक्षात आल्या तर आपण नफ्या तोट्याचं उदाहरणं चांगल्या पद्धतीनं सोडवू शकतो. यावरून तुम्हाला हे 4 सूत्र आणि प्राथमिक माहिती समजली असेल असं गृहीत धरतो. धन्यवाद.